आज 4 दिवस झाले सुनबाई. तुमचा नवा संसार पाहायला मोठ्या हौसेने आलो आम्ही. तरी हिला सांगत होतो, आहोत तिथेच बरे आहोत. तर नाही म्हणे, लेकाला सुनेला बघावंसं वाटतंय. इथे मात्र आम्ही आलेल्याचा अजिबात आनंद दिसत नाही. अरे खोटं खोटं तरी हसू दाखवायचं म्हणतो चेहऱ्यावर. सासरे मुलाला उद्देशून सुनेशी बोलत होते. त्यांचं बोलणं सुरू असताना सासूबाई एक सुस्कारा सोडून म्हणाल्या, आपलंच नाणं खोटं. किती आशा बाळगून आलेली मी. ठरवलेलं आता परत माघारी जायचंच नाही. इथेच लेकाच्या सुनेच्या संसारात रमायचं. त्यांच्यासोबत आयुष्याचे उरलेले 4-8 दिवस सुखात घालवायचे. पण पण इथे आलो तेव्हा हा श्री रेल्वे स्टेशनवरून आम्हाला घ्यायला काय तो आला. एकदाच कसे आहात म्हणून विचारलं. नमस्कार केला. त्यानंतर आम्ही जेवताना हा जेवत नाही. आम्ही नाश्ता करताना हा मागावून दे म्हणतो. आम्ही दोघं डायनिंग रूममध्ये असलो तर हा बेडरूममध्येच जेवतो. तिथेच नाश्ता करतो. अंघोळी वगैरेला फक्त बाहेर येतो. अगदी बहिष्कृताची वागणूक देतोय. हा पोटचा पोर आम्हाला. सुमे, तू मात्र सगळं आवडीने, मायेने करतेस आमचं. पण मग हाच असा का वागतो गं? कुठे संस्कार कमी पडले आमचे? अरे ए श्री बाळा, हा तुझा अबोला असह्य होतोय आम्हा म्हाताऱ्यांना. काळीज चिरतंय रे आमचं. सासरे आपल्या पत्नीला बोलतात. निमे, नको गं त्याच्यापुढे गयावया करू. पाषाण झालाय त्याचा. त्याला नाही पाना फुटायचा. अरे श्री, आम्हाला दोघांनाही चांगली पेन्शन आहे. आमचे हातपाय धड आहेत. तुला वाटत असेल की तुमच्यावर ओझं बनून राहू, तर नाही रे, हा निव्वळ गैरसमज आहे तुझा. आमची तिकीटं काढ. जातो आम्ही. पुन्हा तोंड दाखवणार नाही तुम्हाला. इतक्या वेळ लॅपटॉपसमोर धरून राहिलेल्या श्रीने त्याचं तोंड उघडलं व म्हणाला, आई बाबा, मी तुमच्याशी बोललो नाही. तुमच्याकडे दुर्लक्ष केलं. चूक झाली माझी. पण का? का करत होतो मी असं? ते जाणून घ्यायचंय तुम्हाला? नव्हे, ते तुम्हाला जाणून घ्यावंच लागेल. आई बाबा, अहो माझी आजी आजोबा दोघेही गरीब होते. बाबा, ते तुमचे आईवडील होते ना? मग तुमची जबाबदारी नव्हती का त्यांना सांभाळण्याची? सांभाळायचं राहू देत, पण महिन्याला त्यांना खर्चासाठी थोडे पैसे पाठवावेसे तुम्हाला कधी वाटले नाहीत? आजी-आजोबा आपल्याकडे आले, की तुम्ही दोघंही असंच तिराहितासारखं वागायचात त्यांच्याशी. आजोबांच्या ताटात जेवायचं असे मला. पण आई, तू माझ्यावर डोळे वटारायचीस. आजोबा ज्ञानेश्वरी वाचताना, गाथा वाचताना मी त्यांच्याजवळ बसू पाहायचो. तूच मला तिथून ओढून घेऊन जायचीस. हे ज्ञानेश्वरी वगैरे वाचून पोट नाही भरायचं म्हणायचीस. आजोबांनी कधी औषध आणून दे म्हणून सांगितलं, की नेमकी तुम्हाला कडकी लागलेली असायची. आजी-आजोबा नसताना घरात छान छान जेवण असायचं. पण आजीने एकदा तुला सहज म्हटलं, "सुने, पुरणपोळी खावीशी वाटते बघ." तर तिला म्हणाली होतीस, "कुणी अडवलंय तुम्हाला? करून खा की." आजीच्या डोळ्यातली ऊन टिपं माझ्या छोट्या हातावर पडली होती. तुम्ही मला फक्त आणि फक्त स्टेटस सिम्बॉल म्हणून वागवलंत. गाढवासारखा अभ्यासाला जुंपलत. प्रत्येक इयत्तेत पहिला यायचो. मग तुम्ही मित्रमैत्रिणींना पार्टी देऊन माझं यश साजरं करायचा, नवे मिरवायचा. मला मात्र बोचायचं माझंच यश. मलाही वाटायचं माझ्या आईबाबांनी मला कुशीत घेऊन झोपावं. पण नाही, अगदी लहान असल्यापासून मला वेगळ्या खोलीत टाकलं. तिथल्या अंधाराची भीती वाटायची मला. मला तो अंधार गिळून टाकेल की काय असं वाटायचं. पण तुम्ही मित्रमंडळीत आमचा श्री एकटा झोपतो. आम्ही सवयच लावली तशी म्हणून टेंभा मिरवायचात. एकदा गावी गेलो होतो तेव्हा आजोबांनी मला पतंग व मांजा घेऊन दिला होता. पण तेव्हाही तुम्ही मध्ये खो घातला होता. असले खेळ खेळायचे नाही. त्यापेक्षा बॅडमिंटन, टेबल टेनिस खेळायचं म्हणायचात. 10वीला मला कॉमर्स घ्यायचं होतं. पण तुम्ही मला सायन्स घ्यायला लावलंत. का? तर लोक काय म्हणतील? आजीने एकदा ₹100 मागितले होते. तुम्ही तिला नाही आहेत म्हणून सांगून पाठ फिरवली. कधी धडशी 2 भारीतली कापडं तिला घेतली नाहीत. कमीत कमी किमतीची लुगडी आई तू आजीला घेऊन द्यायचीस. आजी-आजोबांच्या शेवटच्या दिवसात तुम्ही त्यांना सांभाळलं नाहीत.
या साऱ्याची तुम्हाला जाणीव करून देण्यासाठीच मी तुटक तुटक वागत होतो. तुम्ही दोघंही इथे आरामात राहू शकता. तुम्ही माझ्या आजी आजोबांशी आयुष्यभर कसे वागलात त्याची 4 दिवसाची झलक मी तुम्हाला दाखवली. एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये म्हणतात. त्याच न्यायाने मी व सुमी चांगलेच वागणार तुमच्याशी. नका काळजी करू. श्रीचे हे बोलणे ऐकून श्रीच्या आईबाबांना त्यांच्या भूतकाळातल्या चुका आठवल्या व त्यांचे डोळे झरू लागले. रसिक श्रोते हो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका. जय श्रीराम.